श्री स्वामी समर्थ. तर तुमचं वेलकम आहे रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेला आहे रव्याचा ढोकळा. तर इथे घेतलेला आहे 1 वाटी रवा, 1 वाटी दही, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, तीळ आणि राई. तर एका बाउलमध्ये घेतलेला आहे रवा. हा जाड रवा आहे. त्याच्यात आता टाकते मी दही. दही जास्त आंबट नाही आणि गोड पण नाही घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करते मी. आता त्यात टाकते मी मीठ. चांगलं एकजीव करते. आणि त्यात थोडंसं मी पाणी टाकते. 15 ते 20 मिनिट मी झाकून ठेवत आहे. तर ज्यामध्ये मी ढोकळा बनवणार आहे त्याला आधीच मी तेल लावून घेते. आणि आता इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे, म्हणजे ढोकळा करायला बेस्ट होईल. आता इथे 15 मिनिटं झालेले आहेत. जाड वाटला तरच थोडंसं पाणी टाका. आता त्यात घालते इनो. हा प्लेन इनो आहे आणि त्यावर टाकते मी थोडंसं तेल. आणि लगेच त्याला ढवळायचं आहे. एकच दिशेला तो चांगला ढवळायचा आहे, म्हणजे तो हलका होतोय. आणि ज्या ढोकळा पात्राला तेल लावलाय त्याच्यात आपण तो मिश्रण सगळं टाकणार आहोत. असं टॅप करायचं आहे, म्हणजे त्याची पूर्ण हवा असते ती निघून जाते. आता इथे गरम पाणी ठेवलेलं आहे. मी त्यामध्ये स्टीम करायला ठेवते. 10 ते 15 मिनिटं स्टीम करत ठेवायचे आहे. तर आता मी फोडणीची तयारी करते. तर फोडणी पात्रामध्ये मी टाकते तेल. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी राई टाकते. राई चांगली तडतडली की त्यात टाकायचं आहे लगेच मिरची. मिरची चांगली तडतडली, त्याचा तिखटपणा निघून गेल्यानंतर त्यात टाकायचे तीळ. तर आता इथे ढोकळा पण रेडी झालेला आहे. थंड झाल्यानंतर त्या मी फोडणी टाकते. चांगली फोडणी स्प्रेड करायची आहे त्यावर. आणि वरून टाकते कोथिंबीर. तिथे ढोकळा रेडी झालेला आहे. बघा कसा मस्त फुलला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा.